विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला हा धडा आहे डॉक्टर का अपहरण, काय धड्याचं नाव काय आहे? डॉक्टर का अपहरण। आणि हा धडा हा दुसरा सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये लेखकने अजून काय दिले आहे। पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले की जे डॉक्टर साहेब आहे त्यांचा अपहरण झाले आहे आणि कोणी केले आहे हे कोणाला पण माहित नाही आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे। बघा, कई महीने बाद एक दिन श्रीमती भटनागर ने दरवाजे पर फिर से वैसे ही गाड़ी के पहियों के निशान देखे। काही महिन्यानंतर श्रीमती भटनागर जे आहेत त्यांनी काय पाहिले की दरवाजेवर तोच गाडीचे निशाण पाहिले जेव्हा श्री भटनागर म्हणजे डॉक्टर जे भटनागर आहे ते गेले होते। त्याच गाडीचे निशाण तसेच होते आणि आज पण तसेच आहेत असं त्यांनी पाहिले। उन्हें लगा कि शायद डॉक्टर साहब आए थे, लेकिन कहाँ है? त्यांना असे वाटले की डॉक्टर साहब आले आहेत, परंतु ते कुठे आहे? उन्होंने तुरंत पुलिस को सूचना दी आणि त्या पाहिल्यावर त्यांनी काय केले? पोलिसला सूचना दिली। काय सूचना दिली? कोणाला दिली? पोलिसला दिली। खोज जारी हो गई आणि त्यातून पोलिसने काय केले? त्यांची खोज जारी केली। कळालं ना तुम्हाला? हो, तर चला अजून बघूया। पुलिस का एक दल उनके घर पर भी आया। पुलिसचा जे दल होता, जे कर्मचारी होते त्यांच्या सोबत ते त्यांच्या घरात आले। उसने गाड़ी के निशान देखे, लेकिन उन निशानों को देखकर कुछ भी अंदाजा लगाना कठिन था। त्याने पाहिले गाडीचे जे निशाण आहे ना त्याने पाहिले, परंतु त्या निशाण्यावर बघून त्याला काहीही अंदाजा नाही लागत होते की हे कोणाचं आहे आणि कुठून आले आहेत। हा एक सीडी अवश्य मिली, परंतु त्यांना एक सीडी भेटली जो लिफाफे में बंद थी। ते लिफाफेवर बंद होती और उस पर श्रीमती भटनागर का नाम लिखा था आणि त्यातून श्रीमती भटनागर यांचा नाव लिहिलेले होते। उस सीडी को तुरंत सुनने की व्यवस्था की गई। सीडी बजते ही सभी लोग हतप्रभ रह गए। उसमें डॉक्टर भटनागर बोल रहे थे आणि त्या सीडीला ऐकण्याचा व्यवस्था केली, परंतु जेव्हा ही सीडी वाजली तेव्हा लोक ऐकून हतप्रभ म्हणजे आश्चर्य झाले। का आश्चर्य झाले ते आपण बघूया। त्यातून कोण बोलत होता? डॉक्टर भटनागर बोलत होते। कोण बोलत होते? डॉक्टर भटनागर। बघा, तुम सब लोग मेरे लिए परेशान होंगे। त्यातून डॉक्टर भटनागर काय म्हणाले आहे? चला बघूया। ते म्हणाले की तुम सगळे लोक माझा विचार करत होते की मी कुठे आहे आणि परेशान झाले आहेत। शायद अब मरा हुआ समझ लिए होंगे। आणि असं बोलले आहे डॉक्टर की आता तुम्ही असा पण विचार केले आहे, आता तुम्ही असं पण समजले आहेत की मैं मेलून गेले आहे, लेकिन मैं जिंदा हूं और बिल्कुल ठीक हूं। आणि तो म्हणाले मी जिवंत आहे आणि मी खूपच आनंद आहे। तुम लोग से कई करोड़ मील दूर में एक अन्य सौरमंडल के ग्रह पर हूं। तुमच्या सोबत मी खूपच लांब आहे आणि कुठे आहे? करोड मील दूरच आहे आणि एक सौरमंडल जे ग्रह आहे त्यातून मी आहे। हम धरती वाले सोचते हैं कि शायद दुनिया में जो कुछ है वह हम ही है, लेकिन इस ब्रह्मांड में तो हमारे सूर्य जैसे न जाने कितने सूर्य है। आणि त्याने काय बोलले की आम्हाला असं वाटते की आम्ही हे धरतीवर राहत आहे आणि यांच्यात काहीही नाही, म्हणजे या धरतीवर राहत आहे आणि धरती सोबत काहीही अजून नाही आहे, परंतु मी कुठे आहे? मी एक ब्रह्मांडवर राहत आहे। येथून सूर्य जसं असे किती सूर्य आहे, किती ग्रह आहे हे तुम्हाला तुमचा विचार पण नाही आले आहेत, परंतु मी आहे इथे। उन ग्रहों पर दुनिया बसी है और हमसे वह लोग कई गुना ज्यादा उन्नतिशील है। आणि म्हणाले की त्या ग्रहावर काय बसणं आहे? जग बसले आहे आणि ते लोक
ते लोक आमच्यावर पण काही उन्नती आहे, म्हणजे ते खूप उन्नतिशील आहे आणि मुझे यहाँ आकर अपने परिवार, मित्र, देश और पृथ्वी से दूर का तो दुःख है ही बहुत ज्यादा है. आणि म्हणाले की मी इथून आले आहे, मला खूपच वाईट वाटत आहे आणि मी माझं कुटुंब, माझे परिवार आणि माझा मित्र आणि देशवर खूपच दूर आले आहे आणि माझं या दूर येऊन माझं खूपच दुःख झाले आहे. परंतु बघा अजून काय म्हणाले आहे, लेकिन इस बात की खुशी है कि मेरा ये भ्रम जाता रहा कि दुनिया में सिर्फ हम ही हैं. परंतु ते म्हणाले आहे की मी या शब्दात खूप आनंदी झाले आहेत की आम्ही फक्त या दुनियामध्ये म्हणजे या जगात आहे, अजून पण लोक आहेत जो इथे राहत आहे. मुझे उम्मीद है कि पृथ्वी के लोग मेरी इस बात से कुछ सबक लेंगे आणि मला असं वाटत आहे की पृथ्वीचे लोक जो आहे तिथे यातून काही सबक घेणार आहे. ते काय घेणार आहे चला बघूया. बघा, हा तो पहिले सुनो की वो कहानी की मैं कैसे आया. इथे म्हणाले आहे, पहिला तुम्ही ऐका मी इथे कसं आले. अमेरिका में हुए मेरे सम्मान और ज्ञान के बारे में इस ग्रह के लोगों ने गुप्त रीती से सूचनाएं इकट्ठा की थी. अमेरिकेला जेव्हा मला सम्मान भेटले होते त्यातून हे लोक गुप्त सोबत माझी सूचना इकट्ठा केली होती. ये तभी से मेरे अपहरण करने की योजना बना रहे थे आणि त्यातूनही माझा अपहरण कसं केले आहे, कसा करणार आहे हा योजना बनत होते. उस रात को जब मैं बाहर आया तब एक आदमी ने मुझे बाहर खड़ी सवारी पर चलने का इशारा किया. त्या रात्री मी बाहेर आले आणि त्यातून मी बघितले की एक माणूस मला बाहेर सवारीवर चढ़नाची इशारा केले होते. मैं अपने सहज भाव से आगे बढ़ा, लेकिन उस विचित्र यान को देखकर चौंक पड़ा. आणि मी काय केले, सहजप्रमाणे गेले आणि मी बघितले की जे यान होते त्याला बघून मी खूपच आश्चर्यचकित झाला. कारण बघा, इसके पहले कि मैं कोई विरोध करता या भागने की कोशिश करता, 3 लोगों की मजबूती बाहों ने मुझे जकड़कर यान के अंदर डाल दिया. तेवढ्यात मी काही हरकत केली किंवा त्यांचा विरोध केला असा मी प्रयत्न केला, परंतु काहीही झाले नाही. 3 लोक अजून आले आणि मला पकडले आणि त्यातून मला दिले, आतमध्ये टाकले. त्यातून मला आतमध्ये टाकले. कुठे? यानमध्ये टाकले. यान तेजी से घूमकर सुसू की आवाज करता हुआ आसमान में उड़ गया. आणि त्यातून जो यान होता त्याने घूम करून आणि सुसू असा आवाज होता आणि ते कुठून गेला? आसमानवर गेला. कुठून गेला? आसमानवर गेला. घबराहट के कारण मैं बेहोश हो गया था और जब मुझे होश आया तो वह यान इस ग्रह पर पहुंच चुका था. आणि त्या बघून मला खूपच घबराहट झाली होती आणि मी बेहोश झाला होता. परंतु जेव्हा मला होश आला तेव्हा मी कुठून होता? आकाशात आणि त्या ग्रहामध्ये होता. मुझे एक विशेष किस्म का प्लास्टिक सूट पहनाया गया ताकि मैं ग्रह के वातावरण के अनुकूल रह सकूं. त्यातून मला एक प्लास्टिक चे कापडे जे होते त्यातून सूट होते त्या मला दिले होते घालायला. परंतु हा कसा आहे? कारण की जो ग्रह आहे त्याचं वातावरण खूपच अनुकूल आहे. त्यातून मी तिथे राहणार आहे, तर हा सूट मला घालावा लागेल. अब चूंकि मुझे यहाँ आए हुए काफी समय हो गया. आणि इथे म्हणाले आहे की मला इथे येऊन खूपच वेळा झाली आहे. मैं यहाँ से भागने की कोशिश भी नहीं कर सकता आणि मी इथून पळायला पण कोशिश नाही करत आहे. कारण इसलिए मुझे आप सब लोगों के लिए ये संदेश रिकॉर्ड करके भेजने की अनुमति दी गई. आणि मी पळाले नाही आहेत, त्यातून मला हे संदेश तुम्हाला देण्याची अनुमति आली आहे. संदेश रिकॉर्ड देण्याची अनुमति आली आहे. तर अजून बघूया. इस ग्रह का नाम बड़ा ही विचित्र सा है. या ग्रहाचं नाम खूपच विचित्र आहे, खूपच अद्वितीय आहे.
यहाँ के लोग विज्ञान में बहुत आगे बढ़े आणि यातून जे लोक आहेत जे राहणार आहे किंवा हे लोक विज्ञानातून खूपच मागे आले आहे. इनके पास ऐसे यान है की ये एक सौरमंडल से दूसरे तक आसानी से आते जाते हैं. यांच्याकडे असं यान आहेत जे सौरमंडलवर बघून एकवर आणि दुसरेवर आरामातून जात आहे. यहाँ भी लोगों ने रहने के लिए घर बना रहे हैं. यातून लोक राहण्यासाठी काय बनवत आहेत? घर बनवत आहे. कारखाने है, बाजार है, बस्तियां है, मोटरे हैं आणि यातून उद्योग आहे, बाजार आहे, बस्ती पण आहे आणि मोटर पण आहे. सभी कुछ है लेकिन हमसे बिल्कुल भिन्न है. सगळं आहे पण सगळं काय आहे? आमच्यावर खूपच वेगळं आहे. इनके अपने वैज्ञानिक सिद्धांत है आणि यांचा आपल्या वैज्ञानिक सिद्धांत पण आहे. इन्हें कई सौर मंडल और उनके ग्रहों के बारे में जानकारी है. या लोकांना खूपच सौरमंडल आणि ग्रहाची जानकारी आहे. हमारा सौरमंडल इनके सबसे निकट है आणि आमचा जो सौरमंडल आहे यांचा खूपच निकट आले आहेत. इसलिए इन्होंने आसानी से मेरा अपहरण कर लिया. यातून यांनी माझा अपहरण खूपच आसानीवर केलेले आहे. कळलं तुम्हाला यातून लेखक काय म्हणाले आहे? लेखक हेच म्हणाले आहे की जे आपलं सौरमंडल आहे, आपल्या धर्तीवर जे आपलं सौरमंडल आहे खूपच दूर आहे, करोडो मैल दूर आहे. त्यातून पण लोक राहत आहेत. तिथे पण बाजार आहे, बस्ती आहे, मोटर आहे, उद्योग पण आहे. तर या लोकांचा आपल्या जीवनात का वेगळा आहे? चला अजून बघूया. बघा, मेरे अपहरण का कारण जानने से पहले ये जान ले कि ये लोग चिकित्सा शास्त्र में बहुत पिछड़े हुए हैं. आणि इथे डॉक्टर काय म्हणाले आहे? डॉक्टर म्हणाले आहे की तुम्ही मी कशा आहे का ना आहे हे पाहिल्यानंतर तुम्ही काय बघा की हे लोकचे चिकित्सा शास्त्र म्हणजे जे दवाईया डॉक्टर आहे, औषधी आहे, याच्यात खूप मागे आले आहे. ये एक ऐसा ग्रह है जहां विज्ञान अपनी चरम सीमा को पहुंच चुका है. हे असं ग्रह आहे त्यातून विज्ञान जे आहे खूपच मागे म्हणजे प्रथम चरम सीमामध्ये आहे. यहाँ के आदमी अब आदमी नहीं मशीन हो गए. यातून जो माणूस आहे ते माणूस नाही, कोण आहे? मशीन आहे असा आहे इथे. यहाँ का सारा काम मशीन से ही होता है. इथे सगळं काम कशातून होते? मशीनातून होते. और इसका नतीजा ये हुआ है कि धीरे धीरे आदमी का महत्व कम होता गया आणि त्यातून यांना लोकांना नतीजा काय झाले आहे? मार्ग काय भेटले आहे की इथे जे माणूस आहे ते कमी झाले आहे आणि मशीनचा उपयोग जास्त करण्याबद्दल मशीन हीच आहे इथे आणि मनुष्य जो आहे ते कमी झाला जात आहे. अब इस पूरे ग्रह में मशीन ज्यादा और आदमी कम है आणि या ग्रहातून मशीने जास्त आहे आणि माणूस कमी आहे. जो लोग है वे मशीनों के गुलाम है आणि इथे जो लोग आहे जे माणूस जे सगळं लोक आहे ते कोणाचा गुलाम आहे? मशीना यांचा गुलाम आहे. दूसरी ओर यहाँ के लोग एक विचित्र तरह का सडन रोग लगा है आणि जे माणूस आहे पण त्यांना काय आहे? एक विचित्र सडन रोग आहे ज्यांची म्हणजे आपली जे चमडी आहे ते सड़त आहे. शरीर का कोई अंग अचानक सड़ना शुरू हो जाता है और फिर वह आणि काय म्हणाले आहे इथे डॉक्टर की शरीरचं जे अंग आहे कुठून पण हात पैर कुठून पण ते काय करते? अचानक म्हणजे अचानक तिथून सडन पैदा होते आणि त्यांचा सुरुवात तसाच जात आहे. तर आज आपण काय शिकलो की जे मशीन आहे त्यातून त्यांचा उपयोग तसंच करा जितना तुमची इच्छा आहे. त्यातून जास्त नको करू कारण ज्याचे जे फायदे तर खूपच आहे पण त्यांचं फायदे पण खूपच आहे पण त्यांचं नुकसान पण आहे. जेव्हा तुम्ही मशीनचा उपयोग करते तेव्हा तुम्ही काय पडते? जास्त आजारी पडते कारण की ज्या लोकांना हातवर करायचे जे कार्य आहे ते मशीनातून करतात. जे माणूस आहे ते कुठेतरी बसत आहे आणि त्या मशीनातून ते कार्य झालेलं आहे. जसं
मी तुम्हाला एक उदाहरण देते. जसं कपडा धुण्याची मशीन आहे, वॉशिंग मशीन आहेत. त्यातून लोक कपडे धुतले जाते. अगर कपडे खूपच आहेत तर चांगले आहे आणि 1-2 कपड्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग करते, तेव्हा तुमचा जो कपडा धुण्याचा तुमचा व्यायाम जात होते, ते नाही झाले होते. ते नाही जात. नाही होते. तर इथे म्हणाले आहे इथे आपण हे शिकलो, की जेव्हा उपयोग आहे तेव्हाही करा. जास्त उपयोग नको करा मशिनाचा. जास्त उपयोग करणार तर तुमचंही नुकसान होणार. तुमच्या शरीराचे उपयोग करण्याची, व्यायाम करण्याची जी पद्धती आहे ते सोडून जात आहे. तर त्यांचा उपयोग तसेच करा. ज्या अ, जेव्हा तुमची स्वतःची तब्येत बरी नाही आहे, तेव्हा त्यांचा उपयोग करा. धन्यवाद.